तुम्हाला नक्की असा प्रश्न पडला असेल ना, मी आज बटाटे वडे बनवत आहे, तर माझी झालेली फजिती बघायची असेल तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा. खूप दिवसांनी ना या चेहऱ्यावरती हे असं स्माईल आम्हाला बघायला मिळालं. हाय हॅलो नमस्कार, मी माया तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप खास आहे आणि आज फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. तर हॅपी फ्रेंडशिप डे. आजच्या दिवसाची सुरुवात त्याचं फ्रेंडशिप डेने झाली, कारण व्हॉट्सअपला स्टेटस लावून झाले, इंस्टाला स्टोरी टाकून झाले, मैत्रिणीची थोडीशी चॅटिंग केली, थोडेसे फोटो वगैरे ठेवले आणि माझी सुरुवात फ्रेंडशिप डेने झाली. संध्याकाळची वेळ झाली होती आणि श्री ती सेलिब्रेशनची तयारी करतोय. तर कसलं सेलिब्रेशन काय आहे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगते. तोपर्यंत माझं किचनमधलं सुद्धा सगळं आवरत होते. तर या सेलिब्रेशनसाठी आमचा आजचा खास मेनू होता की वडापाव, जे की आमच्या सगळ्यांना खूप आवडतो, म्हणून आज घरच्या घरीच वडापाव बनवायचं ठरवलं होतं. तर चला त्यासाठी लागणारी भाजी कशी बनवतात ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर मी किचनमध्ये आले आणि किचनमध्ये आल्यावरती बटाटा मी मस्तपैकी बॉईल करून मॅश करून ठेवला होता. तेल मस्तपैकी कढईमध्ये गरम होऊन दिलं आणि त्यामध्ये पहिल्यांदा 1 चमचा मोहरी टाकली, 1 चमचा जिरं टाकलं, कढीपत्ता टाकला आणि ते बघा तेल कसं मस्तपैकी गरम झाले, कसं तडतडते. त्याच्यानंतर मिरची, अद्रक, लसूण पेस्ट करून घेतली, ते सुद्धा मी त्यामध्ये टाकते. हे सगळं छान एकजीव होईपर्यंत त्याला मस्तपैकी हलवून घ्यायचं. आता 1 चमचा हळद टाकून घ्यायचं, ते सुद्धा मिश्रण एकजीव करून घ्यायचा. आता आपला जे बॉईल केलेला बटाटा वगैरे आहे ते आपण मॅश करून आधीच ठेवला होता, तर तो सुद्धा त्यामध्ये मी आता ॲड करते. बघा कसं व्यवस्थित मी ते मॅश करून घेतलं आहे. अगोदर जे आपण मसाले वगैरे घातले त्यामध्ये बटाटा सुद्धा टाकून घेतला. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित, एकदम सगळ्या बटाट्याला ते मिश्रण लागलं पाहिजे असं परतवून घ्यायचं. आणि लास्टला त्यामध्ये मीठ ॲड करायचं जसं तुम्हाला लागतं तसं, आणि पुन्हा एकदा मिश्रण मस्तपैकी हलवून घ्यायचं. नंतर थोडंसं मॅशरनं सुद्धा मॅश करून घ्यायचं, म्हणजे सगळे मसाले भाज्यांना म्हणजे त्या बटाट्याला व्यवस्थित लागतो आणि बटाट्याची जी भाजी आहे ना ती खूप छान लागते. आता त्यामध्ये कोथिंबीर टाकायचं आणि पुन्हा एकदा मिश्रण हलवून घ्यायचं. आणि इथे आपली वडापावसाठी जी भाजी असते ती तयार आहे, एकदम परफेक्ट. इथे माझी भाजी बनवून झालेली आहे आणि दुसरीकडे मी बाळाला खायला बनवते. आता तो उठेल त्यामुळे मी त्याला करून ठेवते अगोदर, म्हणजे थंड झालं की त्याला भरवते. दुसरीकडे एका बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये हळद आणि थोडेसे मीठसुद्धा मी ॲड करून ठेवले. पण मी आताच बनवणार नव्हते, त्यामुळे मी हे जे बॅटर ना ज्यावेळी वडापाव बनवायचं आहे तेव्हा मी करणार आहे. आणि इथं श्रीचं सुद्धा डेकोरेशन होत आलं होतं. जास्त काही केलं नव्हतं, फक्त फुगे वगैरे लावले होते. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग होता तो म्हणजे नित्यांशचा, तो झोपला होता म्हणून आम्ही दोघंही सगळं करू शकलो. चला आता तो उठले तोपर्यंत त्याला खाऊ वगैरे भरून घेते, म्हणजे तो शांत बसेल थोड्या वेळासाठी का होईना. आतापर्यंत तुमच्या थोडंसं लक्षात आलं असेल की हे सेलिब्रेशन कसलं होतं. माझ्या मिस्टरांचा बड्डे होता, ते सकाळी सांगून गेलेले की माझा बड्डे वगैरे काय करायचं नाही यावर्षी, मला काहीच करायचं नाही. पण आम्ही दोघं थोडी ना ऐकतोय, त्यामुळे आम्ही हे सगळं थोडंसं छोटं घरातल्या घरात का असताना थोडंसं सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. आणि ते मी माझं आरतीचं ताट वगैरे पण रेडी करून ठेवलं. आणि डेकोरेशनचं सुद्धा फायनल लुक बघा श्रीने किती छान क्रिएट केलं आहे, मस्त वाटतं. छोटंसं का असं ना पण केलं आहे त्याने. आणि 10 वाजायला आले होते, आता त्यांची येण्याची वेळ होती म्हणून हे सगळं आम्ही रेडी करून ठेवलं होतं. केकसुद्धा आम्ही बाहेर आणून ठेवणार होतो, कारण ते कधी येतील आम्हाला माहिती आहे त्यांची येण्याची वेळ कोणती आहे ती, त्यामुळं आम्हाला छानसं सरप्राईज द्यायचं होतं. Happy birthday to you, happy birthday to you. लाईट लावा. हॅपी बर्थडे टू यू. नित्याच्याकडे बघा बसलाय. ते फ्रेश व्हायला गेले म्हणून परत एकदा केक आम्ही फ्रीजमध्ये नेऊन ठेवला आणि ते फ्रेश होऊन बाहेर आले. पुन्हा केक आणला आणि आम्ही सेलिब्रेशन करायला बसलो. त्यांचं असं म्हणणं होतं की जिकडे आम्ही डेकोरेशन केलं होतं ती बाजू ओवळण्यासाठी वगैरे म्हणजे हे नाही आहे, बरोबर नाही आहे, म्हणून आम्ही परत आमचा थोडासा सेटअप हलवला आणि इकडे ओवायला घेतलं. त्यांचं ऑप्शन वगैरे केलं आणि नित्यांश बघा ना त्याचं फक्त लक्ष ना त्या दिव्याकडेच होतं, केकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. आणि अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेट केला.
जसं मी हातात ताट ओवाळायला घेतलं तसं नित्यांशचा फक्त बत्तीकडेच वरती खाली बघत होता आणि त्यांनी नित्यांच्या तोंडामध्ये थोडीशी साखर टाकली. ती सुद्धा साखर त्याने ना थुकून टाकली. त्याला अजिबात आवडत नाही असं काय तोंडामध्ये घालायला. ऑप्शन वगैरे करून झालं. आता आम्हाला केक कापायला परत आम्ही जिकडे डेकोरेशन केलं होतं तिकडे सगळं आम्ही टेबल वगैरे हलवलं आणि तिकडे आम्ही आता थोडेसे फोटो वगैरे काढले. नित्याशी बिलकुल हसत नव्हता म्हणून त्याला थोडंसं हसवण्याचा पण प्रयत्न करत होतो म्हणजे फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे व्यवस्थित येतील. आणि त्याने बघा ना थोडीशी क्यूटशी आणि कशी थोडीशीच आम्हाला स्माईल दिली फोटो काढण्यापुरती. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नित्यांश केक कापतानाच रडला कारण त्याच्या हातामध्ये जी सुरी आहे ना ती काढून घेतल्यामुळे तो खूप रडायला लागला. त्याला कसं तरी शांत केला आणि नंतर श्रीने सुद्धा त्यांना केक चारला. मी सुद्धा त्यांना केक भरवला आणि नंतर आम्ही थोडेसे असे फोटोसुद्धा काढले. आमचं इथं छानसं सेलिब्रेशन करून झालं. तर मी किचनमध्ये आले. आता तुम्हाला मी आमची झालेली जी फजिती होती ती सांगते. काय झालं की त्यांना आम्ही ना येतानाच पाव आणायला सांगितले होते आणि आमच्या इथं जवळपास जेवढे सगळे बेकरी आहेत ना त्यामध्ये कोणत्याच बेकरीमध्ये पाव अवेलेबल नव्हते. त्यांनी येताना ना ब्रेडचे 2 पॅकेट घेऊन आले आणि मग आम्ही नंतर जे आम्ही वडापाव बनवणार होतो त्याचे आम्ही पकोडे बनवायचा डिसिजन घेतला. आणि इथे श्रीसुद्धा मला मदत करते कारण खूपच वेळ झालेला आणि इकडे सुद्धा तेलसुद्धा मी गरम करायला ठेवलं होतं. आणि ना या सगळ्यामध्ये श्रीने मला खूपच मदत केली आणि अशा प्रकारे आमचे हे ब्रेड पकोडे तयार होते. या खायला सगळे. नंतर किचन साफ करेसपर्यंत सगळं आवरायला आम्हाला 12 साडेबारा तरी वाजले. नंतर आम्ही झोपण्याची तयारी करत होतो तोपर्यंत म्हटलं ज्यांनी बड्डे विश केलं होतं त्यांना सगळ्यांना थँक्स म्हणावं, आभार व्यक्त करावे. त्यांनी वेळात वेळ काढून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्या सगळ्यांचं धन्यवाद आणि आभार. आणि आम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू.